ओके, धन्यवाद. कुलकर्णी सर, मागच्या वेळेस जे Yes. तुम्हाला ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये थोडं अपग्रेड झालं का नाही? बाकी ओव्हरऑल तुमचं मत व्यक्त करा. हो, मी मुळात ही दुसरी बॅच आहे जी अटेंड करतोय. पहिल्या बॅच मध्ये माझ्याकडून काही क्लासेसला अटेंड झालं नव्हतं, होणं झालं नव्हतं. तेवढं काही टॉपिक माझ्याकडनं मिस झाले होते. ते टॉपिक पुन्हा रिकव्हर झालेच. त्याचबरोबर पूर्वी शिकलेल्याची उजळणी झाली. शिकवण्याची पद्धत उत्तमच आहे, त्याबाबत काही शंकाच नाही. आणि त्याबरोबर स्वतः ट्रेडिंग प्लॅन मध्ये स्वतः इन्व्हॉल्व होऊन मार्गदर्शन करून आपल्याबरोबर इतरांचा फायदा करून देण्याची, त्यांना त्यात एक्सपर्ट करण्याची जी तळमळ आहे ती मात्र कुलकर्णी सरांची खूप चांगली आहे. आणि मी पुन्हा मी टेक्निकली या बॅचला रिपीटर आहे. म्हणजे असं असं समजा की मार्चच्या परीक्षेत अर्धे पेपर दिले म्हणून ऑक्टोबरच्या बॅचला बसलो होतो. आता पुन्हा तरी मी रिपीट करणार आहे, कारण अजूनही मला ती एक्सपर्टाईज अचीव्ह होण्यासाठी काय रिपिटेशन झालं, थोडं रिव्हिजन होते. त्यामुळं आय वुड लव्ह टू रिपीट अगेन आणि तुमच्या बरोबर ट्रेडिंग प्लॅन मध्ये स्वतः ट्रेडिंग करणं आणि तुमच्याकडनं ते कंट्रोल्स शिकणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. थांबायचं कुठं ते कळणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ते माझ्याकडनं अजून शिकणं झालेलं नाही पूर्ण. ते शिकायसाठी मी परत येणार आहे. पण डेफिनेटली बाजारात शिकवतो म्हणणारे काय शिकवतात हे आम्ही टेस्टच केलेलं नाही. पण तुम्ही शिकवताय ते उत्तम आहे. आम्हाला थोडं कळायला लागले. या क्षेत्रात याच्यात मी एक नंबरचा झालो असं म्हणणाऱ्यांबाबत माझ्याच मनात शंका आहेत. त्यामुळं सगळेच विद्यार्थी आहेत. जे मिळाले ते रिफाईंड आहे. अधिक त्रास न घेता मिळतंय. नाहीतर तेवढा सर्च मारायला, तेवढे सगळे एक्सपर्टाईज मिळवायला अधिक इन्व्हेस्ट करावा लागला असता वेळ. त्यामुळे आता मी सरांबरोबर ट्रेडिंगला पण असतो. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर आता मी